मुलांच्या डब्याला रोज काय भाजी द्यायची असा प्रश्न पडतो. कधी उठायला उशीर होतो तर कधी लाईट गेली म्हणून मिक्सर वापरू नाही शकत. तर यासाठी मी भाजीचा अगदी बेस्ट ऑप्शन घेऊन आलेली आहे. अगदी कमी वेळेत होणारी आणि बिलकुल कसलंही वाटण न लागणारी ही फ्लावरची भाजी खायला खूपच अप्रतिम लागते. अशी ही साधी सोपी पण चमचमीत आणि टेस्टी फ्लावरची भाजी तुम्ही एकदा जर खाल्ली तर परत अशाच पद्धतीने कराल. तर नमस्कार, मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते किचन व्हॅली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. फ्लावरची भाजी करण्यासाठी इथे एक आपल्याला मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. तसेच एक मीडियम साईजचा टोमॅटोसुद्धा मी चौकोनी कापून घेतलेला आहे. थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. या भाजीमध्ये भरपूर लसूण घालायचं म्हणजे या भाजीची चव खूप सुंदर लागते. आणि आता इथे फ्लावरचे अगदी बारीक बारीक मी तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे बिना पाणी घालतासुद्धा आपली भाजी अगदी मऊसर अशी शिजते. फ्लावरचे छोटे छोटे तुकडे करून मी ते मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातले आहेत, म्हणजे त्यावर जर काही घाण असेल तर ती निघून जाते. आता एका कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात. मोहरीसुद्धा आपल्याला छान तडतडू द्यायची आहे, म्हणजे ती दाताखाली आली की कडू लागत नाही. आता यामध्ये थोडंसं जिरं आणि लसणाचे तुकडे जे केले होते ते घालून घ्यायचे आहेत. आता लसूण आपल्याला काही सेकंद या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. लसूण तेलात छान परतल्यामुळे त्याचा एक खमंगपणा आपल्या तेलामध्ये उतरतो, त्यामुळे भाजीची चव खूपच वाढते. आता लसणाचा कलर हलकासा चेंज झालेला आहे. मग यामध्ये आपण 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालून घेऊयात. कढीपत्त्याची पाने सुद्धा छान तडतडली की मग यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात. कांदासुद्धा आपल्याला एक 5 ते 6 मिनिट छान परतून घ्यायचा आहे. अगदी काही वेळामध्येच आपल्या कांद्याचा कलर छान असा बदललेला असेल. मग यामध्ये आपण जो बारीक चिरलेला टोमॅटो होता तो आता घालून घेऊयात. टोमॅटो एकदा चमच्याने चांगला हलवून घेऊन त्यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालूयात. मीठ घातल्यामुळे टोमॅटोला लवकर पाणी सुटतं आणि तो लवकर शिजला जातो. आता मीठ घातल्यावर परत एकदा हलवून घेऊन त्यावर आपण झाकण ठेवूयात आणि 1 मिनिटभर याला चांगली वाफ येऊन देऊयात, म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजला जाईल. आता झाकण काढल्यानंतर आपण परत एकदा हे छान हलवून घेऊयात आणि त्यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट घालून घेऊयात. नंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचाभर मॅगीचा मसाला घालायचा आहे. बाजारात हा मसाला अगदी आरामात उपलब्ध होतो. या मसाल्यामुळे अगदी चटकदार अशी आपली भाजी होते. आता यात थोडीशी हळद घालून हे मसाले आपल्याला 10 ते 15 सेकंद या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. मग यामध्ये बारीक चिरलेला आपण फ्लावर घालून घेऊयात. फ्लावरमधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि फक्त फ्लावर या भाजीमध्ये घालायचं आहे. आता फ्लावर या सगळ्या मसाल्यांमध्ये आपण चांगला एकदा परतून घेऊयात. आता या फ्लावरला आपल्या मसाल्यांचं एकदम छान असं कोटिंग आलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी आपण यावर हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. एकदा हलवून घेऊन त्यावर झाकण ठेवूयात आणि एक 5 ते 6 मिनिट चांगली त्याला वाफ काढून घेऊयात. आणि आता हे पहा, झाकण काढल्यानंतर आपल्या भाजीला हलकंसं पाणी सुटलेलं असेल. मग चमच्याने परत एकदा ते हलवून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपण यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट याला परत एकदा मस्त अशी वाफ काढून घेऊयात. आणि आता हे पहा, अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. कसलंही वाटण न घालता, ना खोबरं ना कांद्याचं वाटण घालता सुद्धा आपण इतकी सुंदर चमचमीत आणि टेस्टी भाजी करू शकतो. इतकी चविष्ट भाजी मुलांनी एकदा का खाल्ली तर ते फ्लावरला कधीही यापुढे नाही म्हणणार नाहीत. इतकी सुंदर आणि अप्रतिम या भाजीची चव आहे. तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. चला तर भेटूयात नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये.